तर समरजित घाटगेंचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश आता निश्चित झाला। जयंत पाटील दुपारी 2 वाजता घाटगेंची भेट घेणार आहेत। समरजित घाटगेंचा हा शरद पवार पक्षातला प्रवेश आता जवळपास निश्चित झाला। आज जयंत पाटील दुपारी 2 वाजता घाटगे यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर पुढची चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे आता कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय, मोठा दणका बसलाय, कारण समरजित घाटगे यांचा शरद पवार पक्षातला प्रवेश हा जवळपास आता निश्चित आहे। जयंत पाटील आज दुपारी 2 वाजता घाटगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। प्रताप, खरं तर कोल्हापुरात भाजपला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय आणि समरजित घाटगे यांचा शरद पवार पक्षातला प्रवेश जवळपास आता निश्चित झालाय। काय अपडेट्स मिळतात? कोल्हापूर जिल्ह्यातली मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण आपण पाहतो की गेल्या काही दिवसापासून समरजित घाटगे नेमकं काय करणार या संदर्भात चर्चा सुरू होती, पण अखेर आपण पाहिलं की समरजित घाटगे हे तुतारी हातामध्ये घेणार आहेत। कारण आपण पाहतो की सुरुवातीपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे, रामकृष्ण हरी म्हणा आणि हातात तुतारी घ्या अशा प्रकारची भूमिका मांडली। आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की कार्यक्रम सुरू असताना जयंत पाटलांचा समरजित घाटगे यांना फोन आला आणि मी तुम्हाला भेटायला येतो अशा प्रकारचा निरोप दिला। त्याच्यानंतर समरजित घाटगे यांनी हे निमंत्रण स्वीकारून त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। सुरुवातीला ते त्यांच्याशी वैयक्तिक बातचीत करतील आणि त्याच्यानंतर 3 वाजता हे दोघंही कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे की समरजित घाटगे हे हातामध्ये तुतारी घेतात आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभारत आहेत। प्रताप, खरं तर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय घाटगे मानले जातात, त्यामुळे फडणवीसांकडून काही प्रयत्न झाले का त्यांना थांबवण्याचे? आपण पाहतो की कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी, आपण पाहतो की भाजपचे जे खासदार आहेत राज्यसभा, धनंजय महाडिक, माजी आमदार जे महाडिक आहेत, या सर्वांसोबत त्यांच्या घरी शिष्टमंडळ पाठवलं होतं, पण कोणताही उपयोग झाला नाही। कारण या ठिकाणी अजित पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। त्यामुळं मला किती सांगितलं तर शेवटी मला निवडणूक लढवावी लागेल, काहीतरी भूमिका घ्यावी लागेल अशा प्रकारचं मत नोंदवलं। आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या शिष्टमंडळाला हाताला काही लागलं नाही। शेवटी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असणारे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतात हे जवळपास निश्चित झालेलं आहे। भाजपला मोठा दणका मानला जातो। धन्यवाद प्रताप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर समरजित घाटगेंचा शरद पवार पक्षातला प्रवेश हा निश्चित आहे। जयंत पाटील दुपारी 2 वाजता घाटगेंची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। त्यामुळे आता कोल्हापूरमध्ये भाजपला मोठी गळती लागल्याचं आता पाहायला मिळतं। जयंत पाटील दुपारी 2 वाजता आता घाटगेंची भेट घेत आहेत। खरं तर कागलमध्ये त्यांचा मेळावा सुरू आहे, त्यामुळे आता पुढे काय होईल, भाजप आता कशा पद्धतीने तयारी करेल कोल्हापूरमध्ये, हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।